3 दिवसापूर्वी या ठिकाणी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि खरं तर बहाळ शिवारातील नारळी नदीने रौद्ररूप त्या ठिकाणी धारण केलेलं होतं. आपण सध्या त्याच नदीच्या किनाऱ्यावरील शेतांमध्ये उभे आहोत. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर खरं तर या पुरामध्ये शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. सध्या आपण लिंबूच्या फळबागेमध्ये उभे आहोत. या ठिकाणी लिंबूची बाग जी आहे ती जमीनदोस्त झालेली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा या ठिकाणी निसर्गाने हिरावून नेलेला आहे. शेत जमिनी या ठिकाणी खरडून वाहून गेलेल्या आहे आणि खरं तर या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातामध्ये आता काहीही उरलेलं नाही. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी लिंबू उत्पादक शेतकरी आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल? खरं तर पहिल्यांदाच एवढा मोठा पूर नारळी नदीला आलेला होता आणि खरं तर होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी झालेलं आहे. काय प्रतिक्रिया? सर, माझं 3 एकर क्षेत्रामध्ये 300 झाडांची लागवड केलेली होती. तर 10 ते 11 वर्षाचं हे झाड होतं. आता नुकतंच चांगले उत्पन्न त्याच्यापासून आम्हाला मिळणार होतं. परंतु उत्पन्न मिळण्याच्या आधीच परमेश्वराने त्याचं न होतं केलं आणि उत्पन्नाची बाजू कमी पडली माझी. तर एका वर्षाचं कमीत कमी 3 ते 3.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं या झाडांपासून. तर सरकारने भरीव मदत द्यावी अशी आमची मागणी आहे. काय सांगाल? खरं तर 12 वर्षापासून आपण लहान मुलाप्रमाणे या शेतीचं संगोपन केलेलं होतं. झाड जे आहे ते लहानाचं मोठं त्या ठिकाणी बाळाप्रमाणे केलेलं होतं आणि कुठेतरी ऐन या ठिकाणी उत्पन्न मिळणार होतं आणि त्याच वेळेस निसर्गाने होत्याचं नव्हतं केलेलं आहे. काय आपल्या त्या ठिकाणी शासनाकडे मागणी असेल? शासनाने आम्हाला भरीव मदत द्यायला पाहिजे. कारण की आधीच कर्जबाजारी शेतकरी असतो. भरीव मदत दिली म्हणजे शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो. बस एवढंच. खरं तर बहाळ शिवार जो आहे तो प्रामुख्याने लिंबू उत्पादनामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर आहे. त्याची एक वेगळी ओळख आहे. काय वाटतं, नारळी नदीला आलेल्या पुरामध्ये किती त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल? कुठल्या कुठल्या फळबागांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल? काय आपली प्रतिक्रिया? बाळ हे निंबूसाठी प्रसिद्ध गाव आहे. 700 हेक्टरवर निंबूची लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी. बाळमध्ये सर्वच फळपिकं असतात. मोसंबी, निंबू, केळी, पेरू, पपई इत्यादी पिकं शेतकरी घेतात. बहुवर्षीय पिकं आहे ते आणि या पिकांची जर अशी नासधूस झाली तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभं राहू शकतो आणि सरकारने मदत भरीव द्यावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आपण बघू शकतो खरं तर या ठिकाणी नारळी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला होता. नदीने रौद्ररूप त्या ठिकाणी धारण केलेलं होतं. मी ज्या ठिकाणी शेतामध्ये उभे आहे त्या त्या ठिकाणी खरं तर माझ्या डोक्याच्या वरून त्या ठिकाणी पाणी जे आहे ते ओसंडून वाहत होतं आणि खरं तर या संपूर्ण याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेलेला आहे. नारळी नदीला लागून असलेल्या शेतजमिनी ज्या आहेत त्या खरडून वाहून गेलेल्या आहे आणि शेतकऱ्याच्या या ठिकाणी शेतकरी जो आहे तो मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि शासनाने भरीव मदत द्यावी अशीच मागणी आता परिसरातील शेतकरी जो आहे तो करत आहे. खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.